नमस्कार मित्रांनो, अलीकडे जी तलाठीची एक्झाम सुरू आहे त्यामध्ये इतिहासावर आधारित तेच ते प्रश्न रिपिटेशनमध्ये विचारले जात आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहे याचा उपयोग तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये होणार आहे। तर बघूया पहिला प्रश्न कोणता आहे। तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, बघा, अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव विचारलेलं आहे। तर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे होतं। मित्रांनो, त्यांची एक प्रसिद्ध कादंबरी होती ती म्हणजे फकीरा। तर फकीरा कादंबरी सुद्धा मोठ्या प्रमाणात विचारली जात आहे, त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित पाठ ठेवा। ग्रामोदय विश्वविद्यालय चित्रकूट येथे कोणी स्थापन केलं होतं? तर ते नानाजी देशमुख यांनी स्थापन केलं होतं। डिस्प्लेस क्लासेस मिशनची स्थापना विरा शिंदे यांनी केलेली होती। तुम्हाला माहीत असायला पाहिजे, 1917ला जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं तेव्हा पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या ॲनी बेझंट। तेव्हा याच अधिवेशनामध्ये अस्पृश्याचा ठराव कोणी मांडलेला होता? तर तो मांडलेला होता विरा शिंदे यांनी। वायकोम सत्याग्रहासंबंधी सुद्धा विरा शिंदे हे होते, लक्षात घ्या। त्यानंतर सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ते होते गोपाळ गणेश आगरकर। 1888 मध्ये त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं। त्यानंतर मित्रांनो, रयतवारी पद्धत कधी सुरू झाली होती? तर ती 1822ला सुरू झाली होती। दुसरे इंग्रज शीख युद्ध कधी झालं होतं? 1848 ते 1849 यावर प्रश्न विचारलेला आहे, पाठ करून घ्या। होमरूल चळवळ बेळगाव इथं कोणी सुरू केली होती? ती केली होती लोकमान्य टिळक यांनी। तर अड्यार इथे ॲनी बेझंट यांनी ती चळवळ सुरू केली होती। हिंदू लेडीज सोशल क्लबवर प्रश्न विचारलेला आहे। हिंदू लेडीज सोशल क्लबवर प्रश्न आलेला आहे, जो की क्लब 1894चा आहे। तो रमाबाई रानडे यांनी सुरू केलेला होता। शतपत्रे कोणी लिहिली होती? तर ती लिहिली होती गोपाळ हरी देशमुख यांनी। त्यांचं टोपण नाव पण विचारलेलं आहे परीक्षेमध्ये, लोकहितवादी। शतपत्रे लक्षात असू द्या, भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये लिहिण्याचं काम हे गोपाळ हरी देशमुख यांनी केलेलं होतं। त्यानंतर जैन विभाजन गट कोणते आहे मित्रांनो? जैन धर्माचे दोन गट आहे, एक आहे दिगंबर आणि एक आहे श्वेतांबर। त्यानंतर पुढे बघा, चौथे इंग्रज मैसूर युद्ध सुद्धा विचारलेलं आहे, त्यामुळं सगळे मैसूर युद्ध तुम्ही पाठ करून जा। 1798 ते 1799। राजाराम मोहन राय यांचा जन्मसुद्धा परीक्षेत विचारलेला आहे, तो झालेला आहे 22 मे 1772ला त्यांचा जन्म झाला। राधानगर या ठिकाणी, जिल्हा हुबळी, कोलकाता या ठिकाणी राजाराम मोहन राय यांचा जन्म झाला होता। राजाराम मोहन राय यांचा एक समाज होता, तो म्हणजे होता ब्राह्मो समाज। ओके, त्यांनी 1828 मध्ये काय केलेला होता? हा समाज स्थापन केलेला होता। त्यानंतर असहकार चळवळी संबंधित कोण होते? तर ते होते महात्मा गांधी। 1920 मध्ये त्यांनी असहकार चळवळ सुरू केली होती 1 ऑगस्टला। सत्यशोधक समाजाची स्थापना यावर पण प्रश्न विचारलेला आहे 1873। सत्यशोधक समाजाची स्थापना आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला वर आय बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा, त्याच्यातले भरपूर सारे प्रश्न येत आहेत स्टेट बोर्डच्या पॉईंट्समधले। पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन काढलं होतं 1889ला, प्रश्न IMP करा। ताराबाई मोडक ह्या भारतातील पहिल्या महिला बाल शिक्षण तज्ज्ञ होत्या, जन्म 19 एप्रिल 1892। दुसरे मराठा इंग्रज युद्ध विचारलेलं आहे 1803 ते 1805, म्हणजे इंग्रज मराठा युद्ध, म्हैसूर युद्ध हे सगळे तुम्ही पाठ करून जा, ज्यांची एक्झाम राहिलेली आहे त्यांना सांगत आहे। त्यानंतर पहा, कामगार समस्या सोडवण्यासाठी ऑल इंडिया ट्रेड युनियन, ओके, म्हणजेच आयटकची स्थापना 1920 मध्ये करण्यात आलेली होती। या संबंधित प्रमुख होते लाला लजपत राय। त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 मध्ये लंडन इथं करण्यात आली होती, ती स्थापना केली होती दादाभाई नौरोजी यांनी। प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? तर ते होते आत्माराम पांडुरंग तरखडकर। प्रार्थना समाजाची स्थापना ही 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी झाली होती। महालवारी पद्धत ईस्ट इंडिया कंपनीद्वारा उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली होती मित्रांनो। तर कायमधारा म्हटलं तर बंगाल प्रांत लक्षात ठेवा, आणि मुंबई मद्रास जर म्हटलं तर ते लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, रयतवारी पद्धत। भिल्ल उठावावर प्रश्न आहे 1817 ते 1857 दरम्यान नेतृत्व चिलनाईक काजी सिंग यांनी केलं होतं। मुख्य ठिकाण होते अजिंठा, सातमाळा आणि सातपुडा पर्वत, विशेषतः सातपुडा पर्वत। दुसरे इंग्रज मराठा युद्ध विचारलं आहे 1803 ते 1805, बघा किती सारे प्रश्न विचारलेले आहे। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक विचारले, ते आहे कर्मवीर भाऊराव पाटील। लॉर्ड वेलस्ली 1898चा गव्हर्नर जनरल कोण होता त्यावेळेस? तर लॉर्ड वेलस्ली, ज्याने तैनाती फौज सुरू केलेली होती। मिठाचा सत्याग्रह, दांडी सत्याग्रह कधीचा? 1930, यावर प्रश्न आलेला आहे। साधना साप्ताहिक कोणाचा आहे असा प्रश्न विचारला, या प्रश्नाचं उत्तर आहे पांडुरंग सदाशिव साने, म्हणजे आपले साने गुरुजी। 15 ऑगस्ट 1948ला त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केलं होतं। मार्च 1942 मध्ये आलं होतं, ब्रिटिश सरकारने भारतात पाठवलेलं हे एक मिशन होतं। 1854ला सूतगिरणी म्हणजे कापडगिरणी कोठे सुरू करण्यात आली यावर प्रश्न होता, जी की मुंबईला कावसजी नानाजी दावर यांनी सुरू केली होती, कावसजी एन दावर यांनी। शारदा सदन 1889चं आताच बघितलं, पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथून सुरू केलेलं होतं। सेवा सदन म्हटलं तर रमाबाई रानडे। प्रार्थना समाज आताच सांगितलं, आत्माराम पांडुरंग तरखडकर। आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी 1867 मध्ये मुंबई इथं सुरू केलं होतं।
सविनय कायदेभंग बघा 1930, मिठाचा सत्याग्रह 1930 एकच आहे ते, आणि महात्मा गांधी यांनी ते सुरू केलं होतं. सत्यशोधक समाजाची स्थापना, यावर भरपूर सारे रिपिटेशनमध्ये प्रश्न येत आहे. 1873 महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केली होती, स्थापना केली होती मित्रांनो. आणि का बरं हा प्रश्न येत आहे, याच्यामागे रिझन आहे यात आहे कारण याला 2023 मध्ये लक्षात 150 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यामुळे हा प्रश्न येत आहे. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 मुंबई येथे कोण सुरू केली होती, स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुरू केली होती. त्यानंतर मवाळ युग 1885 ते 1905, जहाल युग 1905 ते 1920 आणि गांधी युग 1920 ते 47 या युगावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहे मित्रांनो. परमहंस मंडळ स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती 1849 मुंबईला. मोस्ट एमपी करा, पाठ ठेवा, परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकते तुम्हाला. ठीक आहे, परमहंस मंडळ मुंबई. त्यानंतर बघा रामकृष्ण मिशनची स्थापना पण परीक्षेमध्ये विचारलेली आहे. 1897चं रामकृष्ण मिशन होतं. ठीक आहे, स्वामी विवेकानंदजी यांनी रामकृष्ण मिशन स्थापन केलं होतं 1897ला. गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर प्रश्न येत आहे. भारत सेवक समाज 1905. अभिनव भारत सोसायटी 1904ला कोण स्थापन केली होती, तर ते विदा सावरकर स्थापन केली होती. ऐक्यवर्धिनी सभा कोणी सुरू केलेली होती, तर वासुदेव बळवंत फडके, महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक त्यांना म्हटलं जाते. विश्वभारती विद्यापीठ सुरू केलं होतं रवींद्रनाथ टागोर यांनी. बहादूर शाह जफरचा मृत्यू विचारलेला आहे पेपरमध्ये 7 नोव्हेंबर 1862. अलीवर्दी खान याचा सुद्धा मृत्यू विचारलेला आहे 1756. स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आली, यावर प्रश्न आलेला आहे. 1 जानेवारी 1923, 100 वर्ष झालेले आहे. अलाहाबाद या ठिकाणी चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते. चित्तरंजन दास सचिव होते, मोतीलाल नेहरू. रमाबाई रानडे यांचं साहित्य विचारलेलं आहे. आमच्या आयुष्यातील आठवणी. काँग्रेसची स्थापना विचारली गेलेली आहे 28 डिसेंबर 1885 मुंबई. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे बुक कोण लिहिलं होतं, तर हे बुक लिहिलेलं होतं दादाभाई नौरोजी यांनी. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून सुद्धा ओळखले जाते मित्रांनो. आणि भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम हे दादाभाई नौरोजी यांनी केलेलं होतं. रामकृष्ण मिशनवर पुन्हा प्रश्न आला 1897 कोलकाता, आणि संस्थापक होते स्वामी विवेकानंदजी. मुस्लिम लीगची स्थापना विचारलेली आहे 1906. अमृतसर येथे सिंह सभा स्थापन करण्यात आली 1873. ठीक आहे, हे पण पाठ ठेवा. सुधारक वृत्तपत्र 1888 बघा रिपिटेशनमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते. भारत सेवक समाज 1905 गोपाळकृष्ण गोखले. त्याच पद्धतीनं बघा सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 पुणे इथं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेला होता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा याच्यावर प्रश्न आलेला आहे वेद समाजावर. वेद समाज हा केशवचंद्र सेन आणि के श्रीधरलू नायडू यांनी स्थापन केला होता 1864 मध्ये मद्रास इथं. पाठ ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, कंबाईनमध्ये पण येऊ शकतो. टिळकांनी कोणासोबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली, तर पुणे शहरामध्ये त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ मध्ये 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती. तर मित्रांनो, हे होते इतिहासावर विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न. हे लेक्चर कसं वाटलं नक्कीच सांगा, आणि पुढचं लेक्चर लगेच घेऊन येणार आहे. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.